मित्रांनो, शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून राहिलेली आहे ती म्हणजे खरीप पीक विमा 2025 संदर्भातील. मित्रांनो, हा पीक विमा नेमका कोणत्या शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे, कोणते शेतकरी याच्यातून वगळले जाणार आहेत, त्याच्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा मिळणार आहे, तर कोणत्या शेतकऱ्यांना याच्यापेक्षा जास्त पीक विमा मिळू शकतो, तो कशा पद्धतीने मिळणार आहे, याच्या संदर्भातील सविस्तर विश्लेषण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. मित्रांनो, राज्याचं तसेच केंद्राचं देखील सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकारचे जे माननीय कृषी मंत्री असतील त्यांच्या माध्यमातून, तसंच राज्याचे कृषी मंत्री असतील, त्याच्यानंतर राज्याच्या विधिमंडळात देखील याच्याबद्दल मोठ्या प्रमाणावरती चर्चा करण्यात आली. त्याच्यानंतर जे लोकसभेचं अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये देखील केंद्रीय कृषी मंत्री यांच्या माध्यमातून पीक विम्यासंदर्भात एक विस्तृत विश्लेषण करण्यात आलं. नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं पीक विमा दिला जाणार आहे, त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी उलगडून त्यांनी सांगितलेल्या आहेत. मित्रांनो, त्याच्यामध्ये सांगितलेल्याप्रमाणे मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं 33% पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा हा मिळणारच आहे, त्याच्यात कोणतीही शंका नाही. पण मित्रांनो, 33% पेक्षा जास्त नुकसान हे कोणत्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे हा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा असणार आहे. मित्रांनो, 33% पेक्षा जास्त नुकसान हे जर का सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी रब्बी अनुदान हे मिळालेलं आहे त्या शेतकऱ्यांचं नुकसान हे 33% पेक्षा जास्त अशा पद्धतीनं आपण पकडलं तरी हरकत नाही. कारण त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या जिल्ह्यात अतिवृष्टी आणि रब्बी अनुदानाचं वितरण झालं आहे, ज्या शेतकऱ्यांना झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना हा हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा कमीत कमी मिळणारच आहे. पण मित्रांनो, याच्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांचा पीक विमा हा वाढणार आहे, तर ज्या जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोगमध्ये जितकं उत्पन्न कमी तितका त्या जिल्ह्यामध्ये पीक विमाचं प्रमाण, पीक विम्याची जी रक्कम आहे ती मोठ्या प्रमाणावरती वितरित करण्यात येणार आहे. मित्रांनो, याचं सांगायचं झालं तर कमीत कमी 17,000 रुपये हेक्टरी पीक विमा मिळण्यासाठी 33% नुकसान हे आवश्यक असणार आहे आणि जर का 33% नुकसान असेल तरच तुम्हाला हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा मिळणार आहे. मित्रांनो, याच्यापेक्षा आता नेमकं 17,000पेक्षा कमी पीक विमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतो, तर मित्रांनो, जे जिल्हे अतिवृष्टीबाधितमध्ये आलेले नाही आहेत किंवा जे मंडळं असतील, तालुके असतील, या अतिवृष्टीमध्ये रब्बी अनुदानामध्ये ज्यांना सरसकट हे अनुदान वितरित करण्यात आलेलं नाही, या जिल्ह्याची घोषणा ही अतिवृष्टीमध्ये करण्यात आलेली नाही. पण मित्रांनो, या देखील तालुके असतील, जिल्हे असतील, मंडळं असतील, याच्यामध्ये स्थानिक पातळीवरती जिथं नुकसान झालेलं आहे तिथं त्या पद्धतीनं जे पीक कापणी प्रयोग आहेत ते होणार आहेत. आणि जर का स्थानिक पातळीवरती एखाद्या मंडळामध्ये जर का नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेलं असेल, जरी त्या तालुक्याला अतिवृष्टी असेल, रब्बी अनुदान मिळालेलं नसेल, तरीही जर स्थानिक पातळीवरती नुकसान होऊन जर का पीक कापणी प्रयोगामध्ये जर का त्यांचं उत्पन्न हे जर का सरासरीच्या उत्पन्नापेक्षा जर का कमी आलेलं असेल तर त्या मंडळांना हा पीक विमा वितरित केला जाऊ शकतो आणि जाणारच आहे. कारण पीक कापणी प्रयोग हा पीक विम्याचा एक महत्त्वाचा गाभा असणार आहे. पीक कापणी प्रयोगामध्ये जर का तुमचं सरासरीपेक्षा जर का उत्पन्न कमी आलं तर नक्कीच त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पीक विमा मिळणार आहे. मित्रांनो, नेमका तो पीक विमा किती वितरित केला जाणार आहे हे तेव्हाच कळेल जेव्हा त्यांचा जो पीक कापणीचा प्रयोग हा म्हणजे त्याचा अहवाल सादर केला जाईल. मित्रांनो, नेमका पीक विमा हा आता म्हणजे जे 251-52 तालुके अतिवृष्टीबाधित घोषित करण्यात आलेले आहेत, त्याच्यानंतर 2000
63 मंडळं हे जे घोषित करण्यात आलेले या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कमीत कमी 17,000 रुपये पीक विमा तर मिळणारच आहे. पण ज्या जिल्ह्याचं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं हे जर का पीक कापणी प्रयोगामध्ये अत्यंत कमी उत्पन्न जर का दाखवण्यात आलं किंवा दाखवलं गेलं तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, त्या मंडळातील शेतकऱ्यांना हा पीक विमा नक्कीच वाढून मिळणार आहे. त्याच्यामुळं कमीत कमी 17,000 रुपये पीक विमा तर या शेतकऱ्यांना मिळणारच आहे ज्यांनी पीक विमा भरलेला आहे. मित्रांनो, याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आता या वर्षीचा पीक विमा नेमका कधी वाटप होऊ शकतो, तर मित्रांनो 15 जानेवारीच्या नंतर हा पीक विमा सोयाबीन पिकाचा वितरित व्हायला सुरुवात होऊ शकते. मित्रांनो, याच्या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री यांनी सांगितलं की जर कंपनीनं वेळेवरती जर का शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप म्हणजे सगळ्या प्रोसेस झाल्याच्या नंतर, शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाल्याच्या नंतर जर पीक विमा कंपनीनं दिरंगाई केली वाटण्यामध्ये किंवा जाणून बुजून शेतकऱ्यांचा पीक विमा थकवून ठेवला, शेतकऱ्यांना त्याचं वाटप केलं नाही, तर पीक विमा कंपनीला 12% याप्रमाणे शेतकऱ्यांना हा पीक विमा म्हणजे व्याजासकट शेतकऱ्यांना वाटावा लागणार आहे. त्याच्यामुळं त्या गोष्टीचा परिणाम होऊन ज्या पीक विमा कंपन्या आतापर्यंत म्हणजे 2024चा पीक विमा अद्यापपर्यंत मिळालेला नाही आहे बऱ्याच शेतकऱ्यांना, 2020चा पीक विमा हा अद्यापपर्यंत कोर्टामध्ये म्हणजे हा खटला चालू होता. त्याच्यानंतर असे प्रकरणं जे ते होणार नाही आणि पीक विमा कंपनीला हा पीक विमा वाटावाच लागणार आहे. मित्रांनो, याच्या आधी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती केंद्रीयचे कृषी मंत्री असतील यांनी या पीक विमा कंपनीवरती एवढा मोठा प्रेशरनं कोणत्याही गोष्टी म्हणजे आत्मसात केलेल्या नव्हत्या किंवा कंपनीला सांगितलेलं नव्हतं. त्याच्यामुळं आता केंद्रीय कृषी मंत्र्याचाच याच्यामध्ये म्हणजे बारीक लक्ष असल्यामुळं हा पीक विमा कंपनीला वेळेत आणि नियमानुसारच वाटावा लागणार आहे. त्याच्यामुळे यावर्षीचा पीक विमा हा वेळेवरती शेतकऱ्यांना वितरित होऊ शकतो. मित्रांनो, जर एखाद्या जिल्ह्यामध्ये खूपच मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि त्या जिल्ह्याची जर का सरासरी ही अत्यंत कमी आलेली असेल तर त्या जिल्ह्यातील पीक विमा वाटप व्हायला उशीर लागू शकतो. कारण त्या जिल्ह्यातील जी पीक विमा कंपनी असेल त्या पीक विमा कंपनीला अतिरिक्त निधीसाठी राज्य सरकारकडं शिफारस करावं लागेल आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ते अनुदान आल्याच्या नंतर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा वाटला जाईल आणि त्याच्यामुळं ती प्रोसेस व्हायला थोडा वेळ लागेल. त्याच्यामुळं कदाचित एखाद्या 2 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटण्यासाठी 1 ते 2 महिना वाट बघावी लागू शकते. पण सध्याचं चित्र असं आहे की यावर्षी पीक विमा देखील शेतकऱ्यांना वेळेवर मिळेल आणि जे पीक विमा कंपनीचे जे निकष आहे त्या निकषाप्रमाणेच शेतकऱ्यांना पीक विमा वितरित केला जाईल. मित्रांनो, साधारणपणे 15 जानेवारीच्या नंतरच हे सोयाबीन पिकाचा पीक विमाबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचे अपडेट यायला सुरुवात होतील. कारण आता 15 डिसेंबरपर्यंत हे पीक कापणीचे प्रयोग आता सोयाबीन पिकाचे पूर्ण झालेले आहेत. त्याच्यानंतर उडदा, मुगाचा असेल, मक्काचा असेल, हे पूर्ण होऊन ज्या ज्या शेतकऱ्यांनी उडीद, मूग आणि मक्का या पिकाचा पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन हे अपडेट व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. पण मेन म्हणजे सर्वात जास्त पीक विमा असतो तो म्हणजे सोयाबीन पिकाचा आणि त्यासाठी थोडा अजून 1 ते 1.5 महिन्यापर्यंत शेतकऱ्यांना वाट बघावी लागणार आहे. तर चला मित्रांनो, ही होती थोडीशी अपडेट. धन्यवाद.